नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण सरकारने पेन्शनधारकांना दिली मोठी भेट. आता दर 5 वर्षांनी पेन्शन 5% वाढणार. वयाच्या 65व्या वर्षापासून मिळणार लाभ. याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर यामध्ये मित्रांनो, देशातील लाखो पेन्शनधारकांसाठी ही आनंदाची बातमी. जर तुम्ही देखील पेन्शनधारक असाल तर तुम्हाला हे देखील माहीत असेल की बऱ्याच वेळा निवृत्ती वेतनधारक अतिशय गरीब जीवन जगतात, कारण ते पेन्शन त्यांच्या उदरनिर्वाहासाठी कमी आहे. या गोष्टी लक्षात घेऊन संसदीय समितीने ही शिफारस केली होती. अतिरिक्त पेन्शनचा लाभ वयाच्या 65व्या वर्षापासूनच मिळावा. सध्याच्या नियमांनुसार पेन्शनधारक 80 वर्षांचा झाल्यावर, त्यामुळे त्यांच्या पेन्शनमध्ये 20% वाढ झाली आहे. परंतु फारच कमी निवृत्ती वेतनधारक 80 वर्षे वयापर्यंत पोहोचण्यास सक्षम आहेत, त्यामुळे या नियमाचा फारसा फायदा होत नाही. चला तर मग जाणून घेऊयात सरकारने पेन्शनधारकांना पेन्शनवर कोणती भेट दिली आहे. पेन्शन फंड संसदीय समितीने पेन्शनबाबत 2 प्रस्ताव दिले. पेन्शनधारकांच्या अडचणी लक्षात घेऊन संसदीय समितीने केंद्र सरकारला अतिरिक्त पेन्शनसाठी सूचना दिल्या होत्या. ज्यात पहिली सूचना दिली होती. दुसरी सूचना अशी होती की पेन्शनमध्ये दरवर्षी 1% वाढ व्हायला हवी, की सरकार दरवर्षी 1% वाढ करू शकत नसेल तर त्यामुळे सरकार दर 5 वर्षांनी त्यात 5% वाढ करू शकते. अतिरिक्त पेन्शनधारकांची पेन्शन वाढवली पाहिजे. संसदेच्या समितीला हे सापडले आहे. हे देखील तुम्हा सर्वांना माहीत असावे की अनेक पेन्शनधारक आपले आयुष्य खूप अडचणीमध्ये घालवतात. या कारणास्तव पेन्शनमध्ये वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे, कारण भारतातील पेन्शनची रक्कम इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. हे लक्षात घेऊन पेन्शनमध्ये वाढ करण्याच्या सूचना संसदीय समितीने दिल्या आहेत. निवृत्ती वेतनधारक अतिरिक्त पेन्शनद्वारे अशा प्रकारे पेन्शन वाढेल. संसदीय समितीने असे सुचवले होते की 65 वर्षे वयानंतरच्या सर्व पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये 5% वाढ करावी. त्यानंतर पेन्शनधारक 70 वर्षाचा झाल्यावर त्याच्या पेन्शनमध्ये 10% वाढ करावी. पेन्शनधारक 75 वर्षांचे झाल्यावर त्यांच्या पेन्शनमध्ये 15% वाढ करावी. संसदीय समितीच्या म्हणण्यानुसार पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये दर 5 वर्षांनी 5% वाढ व्हायला हवी. पण सरकारला ते जमत नसेल तर मग सरकारने पेन्शनमध्ये दरवर्षी 1% वाढ करावी. अतिरिक्त पेन्शन सध्याचा नियम काय आहे? सध्याच्या नियमानुसार वयाची 80 वर्षे पूर्ण झाल्यावर पेन्शनमध्ये 20% वाढ केली जाते. वयाच्या 85व्या वर्षी 30%ची वाढ आणि वयाच्या 90व्या वर्षी 40% वाढ होते आणि वयाची 100 वर्षे पूर्ण झाल्यावर पेन्शन दुप्पट होते. पेन्शन फंड अतिरिक्त पेन्शन लागू होताच पेन्शनमध्ये अशा प्रकारे वाढ होईल. संसदीय समितीच्या शिफारशीनुसार अतिरिक्त पेन्शननुसार पेन्शनमध्ये वाढ झाली असेल तर ते आपणा सर्वांना सांगूया. त्यामुळे वयाच्या 65व्या वर्षापासून पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये 5% वाढ होईल. त्यानंतर लाभार्थीचे वय 70 वर्षे झाल्यावर ते 10% वाढवले जाईल. वयाच्या 75व्या वर्षी 15% वाढ होईल. 80 ते 85 वर्षात बेसिक पेन्शनमध्ये 20% वाढ होईल. निवृत्ती वेतनधारक राज्य सरकारच्या पेन्शनधारकांना हा लाभ मिळतो. हिमाचल प्रदेश राज्य सरकार पेन्शनधारकांना पेन्शन वाढीचा लाभ देते. हे देखील आम्ही तुम्हाला कळवू. हिमाचलमध्ये वयाच्या 65व्या वर्षी पेन्शनधारकाचे पेन्शन 5% वाढते आणि वयाच्या 70व्या वर्षी 10% वाढ होते. राजस्थानमध्ये पेन्शनधारकांना वयाच्या 75व्या वर्षी 10% वाढ दिली जाते. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या कारणास्तव निवृत्ती वेतनधारक केंद्र सरकारकडे निवृत्ती वेतनात वाढ करण्याची मागणी करत आहेत. राज्य सरकार सक्षम असताना सर्व पेन्शनधारकांचे म्हणणे आहे, त्यामुळे केंद्र सरकारनेही हा नियम स्वीकारावा. पेन्शन फंड हायकोर्टानेही या पद्धतीने वाढ करण्याचा निर्णय दिला आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. पेन्शनधारकांचे वय 79 पूर्ण होताच त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी. एवढेच नव्हे तर मद्रास उच्च न्यायालयानेही त्याला पाठिंबा दिला होता आणि दिल्ली FFTनेही
त्यावर आपल्या मान्यतेचा शिक्का मारला. हे सर्व घडत असतानाही केंद्र सरकार याबाबत निर्णय घेण्यास अद्याप असमर्थ ठरले आहे. अतिरिक्त पेन्शन केंद्र सरकारचा मोठा निर्णय. तुम्हा सर्वांना सांगतो की सदस्यीय समितीच्या शिफारशीनंतर केंद्र सरकारने सर्व विभागांकडून पेन्शनधारकांचा डेटा मागवला होता. त्यात 65, 70 आणि 75 वर्षांचे किती पेन्शनधारक आहेत याची माहिती होती. ही आकडेवारी सर्व विभागांनी केंद्र सरकारकडे सुपूर्द केली. तो मंजुरीसाठी खर्च विभागाकडे पाठवण्यात आला. लवकरच खर्च विभागाकडून मंजुरी अपेक्षित. नवे सरकार स्थापन झाल्यापासून त्यानंतर सर्व पेन्शनधारकांना त्याचा लाभ मिळू शकेल. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केंद्र सरकार पेन्शनधारकांकडे दुर्लक्ष करू शकत नाही आणि या निर्णयावर शिक्कामोर्तब करू शकतो. तर मित्रांनो, हीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.